नाशिकबाबत वरिष्ठ पातळीवर सहमती झाली होती, पण भुजबळांच्या वक्तव्यामुळे थोडी चलबिचल झाली। लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवारांचं स्पष्टीकरण। साताऱ्याच्या बदल्यामध्ये एक राज्यसभेची जागा मिळणार, ती राज्यसभेची जागा साताऱ्यातील व्यक्तीलाच देणार। लोकशाहीच्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांचा दावा। बहिणींच्या घरी धाड टाकली तेव्हा खूप वाईट वाटलं। 22 ठिकाणी धाड पडल्या पण काहीच मिळालं नाही। ईडी कारवाईवरून अजित पवारांची नाराजी। नाशिकची जागा लढण्यावर शांतिगिरी महाराज ठाम। शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळानं महाजन यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण। शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबईमध्ये अखेर रवींद्र वायकर यांनाच उमेदवारी। अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर यांच्यामध्ये होणार लढत। वायकरांच्या उमेदवारीनंतर मनसेच्या भूमिकेकडे लक्ष। काही भटकती आत्म्यांनी महाराष्ट्र कायम अस्थिर ठेवले, आता ते देश अस्थिर करण्याच्या प्रयत्नात। पंतप्रधान मोदींची शरद पवारांवर नाव न घेता टीका। संविधान बदलण्यासाठी गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय। मोदींच्या भटकत्या आत्म्याच्या वक्तव्यावर राऊतांचं प्रत्युत्तर। आम्ही मोदींना विचारू भटकता आत्मा कोण? अजित पवारांचा लोकशाहीच्या मुलाखतीमध्ये वक्तव्य। T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर। मुंबई इंडियन्समध्ये कर्णधार पद डावलेल्या रोहित शर्माकडे भारतीय संघाची जबाबदारी। हार्दिक पांड्या उपकर्णधार तर फॉर्मात असलेल्या KL राहुलला संधी नाहीच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।